श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 6वा यामधील समास 8वा दृश्य निरसन याविषयीचे निरूपण श्रवण करणार आहोत. याविषयी सांगताना समर्थ रामदास स्वामी सांगतात की प्रत्येक माणूस हा क्षणोक्षणी अनुभव घेत असतो. अनुभवाच्या क्रियेमध्ये 2 भाग आढळतात. अनुभव येणाऱ्याला वस्तू प्रत्यक्ष दिसते, हा पहिला भाग. सर्वसामान्य माणसाच्या इंद्रियांची रचना सारखी असल्यामुळे सर्व माणसांना जगातील वस्तू या सारख्याच दिसतात. उदाहरण घ्यायचे झाले तर आपले गाव सोडून कधी बाहेर न पडलेल्या शेतकऱ्याला चंद्र जसा दिसतो तसाच प्रत्यक्ष चंद्रावर जाऊन आलेल्या व्यक्तीला तो तसाच दिसतो. पाहणाऱ्याने वस्तू पाहिली की तिचा अर्थ त्याला कळतो. अनुभवातील हा दुसरा भाग झाला. सामान्यपणे सारख्या सामाजिक वातावरणात वाढलेल्या माणसांची मनोरचना एका साच्याची असते. त्यामुळे शेकडा 90 माणसांनाच त्याच वस्तूचा किंवा त्याच घटनेचा तोच अर्थ कळतो. माणसाचे मन अर्थ समजत असते. मनाचे रूप जसे बदलत जाते तसा त्याच वस्तूचा अर्थ समजण्यामध्ये फरक पडत जातो. उदाहरण जर घ्यायचे झाले तर लहान मुलीला आईचा अर्थ कळतो, पण वयात आल्यावर विवाह होऊन ती स्वतः आई झाली म्हणजे तिला आईचा निराळाच अर्थ समजतो. मनाचे स्वरूप जर पार बदलून टाकले तर वस्तूचा अगदीच नवा अर्थ समजतो. मग या नवा अर्थाच्या दृष्टीने जुना अर्थ खोटा, भ्रम किंवा भास होतो असे वाटते. जो पुरुष साधनाने आपली मनोरचना आमूलाग्र बदलून टाकतो त्यास संत म्हणतात. जगातील वस्तू जशी आपल्याला दिसते तशीच ती संतांना दिसते, पण त्याला कळणाऱ्या वस्तूचा अर्थ मात्र अगदीच निराळा असतो. तो स्वतः अंतर्यामी आत्मस्वरूप झाल्याने सर्व विश्व त्याला परमात्म स्वरूपच दिसते. अर्थात जे पंचभूतात्मक दृश्य विश्व आपल्याला सर्वस्वी खरे वाटते ते संतांना मिथ्या वाटते. खरेपणाचा केवळ भास आहे असे वाटते. संत संगतीने जीवाची अविद्या कमी होत जाते. ती कमी झाली की आपली कल्पना बदलत जाते. कल्पना बदलली की सध्या दिसणारे जगाचे स्वरूप बदलते आणि मग ते जसे खरे आहे तसेच अनुभवास येते. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात समास 8वा दृश्य निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. मागा श्रोती पुसले होते दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जेलते सावध ऐका श्रीराम. देखील ते सत्याची मानावे हे ज्ञात्याचे देखणे नव्हे, जड मूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे श्रीराम. एका देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी, संता महंताच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या श्रीराम. माझे दिसते हेची खरे येथे चाले ना दुसरे, ऐशिया संशयाच्या भरे भरोची नये श्रीराम. मृगे देखिले मृगजळ तेथे धावते भरळ, जळ नव्हे मिथ्या सकळ त्या पशुस कोणे म्हणावे श्रीराम. रात्रो स्वप्न देखिले बहुत द्रव्य सापडले, बहुत जणांची व्यवहारिले ते खरे कैसेनी मानावे श्रीराम. कुशळ चितारी विचित्र तेने निर्माण केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र परंतु तेथे मृत्तिका श्रीराम. नाना वनिता हस्ती घोडे रात्रौ देखता मनबुडे, दिवसा पाहता कातडे कंटाळवाणे श्रीराम. काष्टी पाषाणी पुतळ्या नाना ठकारे निर्मिल्या, परमसुंदर वाटल्या परंतु तेथे पाषाण श्रीराम. नाना गोपुरी पुतळ्या सती वक्रांगे वक्रदृष्टी पाहती, लाघव देखता भरे वृत्ती परंतु तेथे त्रिभाग श्रीराम. खेळता नेटके दशावतारी तेथे ती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळाकुसरी परंतु अवघे धटिंगन श्रीराम. सृष्टी बहुरंगी असत्य बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य परी हे जाण अविद्या श्रीराम. मिथ्या साचा सारिखे देखिले परी ते पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासले ते साचे कैसे मानावे श्रीराम. वरी पाहता पालथे आकाश उदकी पाहता उताने आकाश, मध्ये चांदिन्याही प्रकाश परी ते अवघे मिथ्या श्रीराम.
नृपतीने चितारी आणले ज्याचे त्या ऐसे पुतळे केले पाहता तेची ऐसे गमले परी अवघे माईक श्रीराम नेत्री काही बाहुली नसे जेव्हा जे पहावे तेव्हा ते भासे डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी श्रीराम जितुके बुडबुडे उठती तितुक्यांमध्ये रूपे दिसती क्षणामध्ये फुटून जाती रूपे मिथ्या श्रीराम लघु दर्पणे दोन्ही चारी हाती तितुकी मुखे प्रतिबिंबती परी ते मिथ्या आदी अंती एकची मुख श्रीराम नदी तीरे भार जाता दुसरा भार दिसे फालथा हा पड साधा चावचिता गजर उठे श्रीराम वापी सरोवराचे तीर तेथे पशु पक्षी नरवानर नाना पात्रे वृक्ष विस्तार दिसे दोही सवा श्रीराम एक शस्त्र झाडू जाता दोन्ही दिसती तत्वता नाना तंतू टंकारिता द्विधा भासती श्रीराम काते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी बहुत दीपाची हारी बहुत छाया दिसती श्रीराम ऐसे हे बहुविध असने साचा सारिखेची दिसे परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे श्रीराम माया मिथ्या बाजीगरी दिसे साचाची ये परी परी हे जाणत्याने खरी मानोची नये की श्रीराम लटिके साचा ऐसे भावावे तरी पारखी कासया असावे एव हे ए अविद्येचे यावे ऐसेची असती श्रीराम मनुष्याची बाजीगरी बहुत जनासी वाटे खरी शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय श्रीराम तैसीच माव राक्षसांची देवासही वाटे साची पंचवटिकेसी मृगाची पाठी घेतली रामे श्रीराम पूर्वकाया पालटी ती एकाचेची बहुत होती रक्तबिंदीच जन्मती रजनीचर श्रीराम नाना पदार्थ फळेची झाले द्वारकेमध्ये प्रवेशले कृष्णे दैत्य किती वदले कपट रूपी श्रीराम कैसे कपट रावणाचे सिर केले मावेचे काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे श्रीराम नाना दैत्य कपटमती जे देवांसही नाटोपती मग निर्माण होऊन शक्ती संहार केला श्रीराम ऐसी राक्षसांची माव जाणो न सकती देव कपटविद्येचे लाघव अघटित ज्याचे श्रीराम मनुष्याची बाजीगरी राक्षसांची ओडंबरी भगवंताची नानापरी विचित्र माया श्रीराम हे साचा सारिखीच दिसे विचारिताच नसे मिथ्याची आभासे निरंतर पाहता श्रीराम साच म्हणवी तरी हे नासे मिथ्या म्हणावी तरी हे दिसे दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन श्रीराम परंतु हे नव्हे साचार मायेचा मिथ्या विचार दिसते हे स्वप्नाकार जान बापा श्रीराम तथापि असो तुझला भासची सत्य वाटला तरी येथे चुका पडिला एक बापा श्रीराम दृश्य भासा विद्यात्मक तुझाही देहो तदात्मक म्हणून हा अविवेक तेथे संचारला श्रीराम दृष्टीने दृश्य देखिले मन भासावरी बैसले तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक श्रीराम अविद्येने अविद्या देखिली म्हणून गोष्टी विश्वासली तुझी काया अवघी संचली अविद्येची श्रीराम तेची काया मी आपण हे देह बुद्धीचे लक्षण येणे करिता झाले प्रमाण दृश्य आवघे श्रीराम इकडे सत्य मानिला देहो तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो दोही मध्ये महासंदेहो पैसावला बळे श्रीराम देह बुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची श्रीराम तेथे साच मानी दृश्याला निश्चयची बाणोनी गेला पहा हो केवढा चुका पडिला अकस्मात श्रीराम आता असो हे बोलणे ब्रह्मन पविजे मीपणे देह बुद्धीची लक्षणे दृश्य भाविती श्रीराम अस्थिचा देही माशाचा डोळा पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा तो ज्ञाता नवे आंधळा केवळ मूर्ख श्रीराम दृष्टीसी दिसे मनासी भासे तितुके काळांतरी नासे म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म ते श्रीराम परब्रह्म ते शाश्वत माया तेची अशाश्वत
ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री श्रीराम. आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण. चुका पडिला तो मी कोण बोलिले असे श्रीराम. मी कोण हे जाणावे मी पण त्या गुणी अनन्य व्हावे. मग समाधान ते स्वभावे अंगी बाणे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे दृश्य निर्मशन नाम समास 8वा समाप्त. श्रीराम समर्थ श्रीराम.